श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या 700 श्लोकी ग्रंथाचे संपूर्ण पारायण म्हणजेच अध्याय क्रमांक 1 ते अध्याय क्रमांक 21 श्रवण करणार आहोत. चला तर मग सेवेला सुरुवात करूयात. यामध्ये अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णपद्यनेत्र सुहासवदनं कंठाटोपीच्यमाला दंडकमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक. पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माय चक्रचालका अविनाशा शीर्षशयनानंद वेशाणामतीतानंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फर्षधर गम्य लीला जयाची. तया मंगलांसी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मासुता नमिली. जो अज्ञान तिमिरनाशक विद्याकानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमिला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजले. करता आणि करविता तूचे एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मेपणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण. ज्ञाते हिडोलविती मान त्यांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत सती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगल चरण नाम प्रथमध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धोरणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवसी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींची महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी. दोघांची बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेजो भय त्यांची वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन.
नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदात टाकाप्रती. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्याचा बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुराचा स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जहाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नंदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करिता पाटोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरून टोळांची मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निशिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकात माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. की आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी कोणी राव बोलला कायवानी. गावात येते येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभाचकित झाली मती उंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ते पावले वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपणाये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पूर्ण नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येती राजपुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणे ती जनांसी ढोंगी यांच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षणी यांच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती.
कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तया ते, कोणी नवसाते करीती, कोणी आनोनीय देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्याशी कौतुक पाहती, म्हणा माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी, स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती, मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले, दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता त्यांचे अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळना त्यांची जाहरी विटंबना, दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमछेदका भास्करा, पूर्व साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु, अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत, स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा की ते एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती त्यांसी, बडोदय माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा त्यांचे अंतरी विचारायसा पातला, दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर त्यांप्रती, कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत, कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोण एकाला कोण गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परेसी, आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या, ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र आनंदित जाहली, नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया, तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ, पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते, अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा, ऐसे पाहुणे तात्यांचे विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींची कैसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे, करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने याचकधने तृप्त केले, स्वामीची या पूजे प्रति नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करीती सर्वदा, ऐशियाने काही न झाले केले तुतके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडलेला त्यांसी, मग लढविले एक युक्ती एकांती काटुनी चोळप्पा प्रती, त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते, द्रवेन सर्व वशा चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल, चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल, ऐसे कोणी या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भावित भक्त पंचमध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती, मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती, कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे, भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची आमणी आम्हा विषयी भाव नसे, म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यज्ञवर्त गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील, मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा, परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना, आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे, ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून नावे पळून यतीसी, असो कोणी एके दिवशी साधून योग समयासी,
मेहनत घालोनी स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्याचे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृपकार्याची धरुणी हवा आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यसी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माहिती यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत 6 अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 6 अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अगहरणा लोकपाल सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे त्याचे श्रवण करीती दिवसनिशी. हेरळीक राधिक शास्त्रांची वेतने देवनी ठेविली. त्या समयी मुंबापुरी विष्णुगुहा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशती. त्यांची आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी भुवनसे सेवेटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांते विषय काढून प्रश्न करीती स्वामींची. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर येती राजा हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेळा संन्याशी भुरळ पडली लोकांची. लागले व्यर्थ भक्तीचे याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हर्षोत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमच्या ज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शरण. जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी. एक स्वप्न त्यांची चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावर रुचिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारशी जागृती आली त्यांची. त्यांनी धरोणी बुवांची सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांची सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपासी. पुसता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार. होणे विषयांतर तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखोनी रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृत्ताभय मानितोसी मग ब्रह्मपद जाणीजे कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. भुवन प्रतिपटली खुन धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला कळणी ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामानंत वेशानंता. राजे निजाम सरकार त्यांचे पत्नी दप्तरदार राजेराव बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर तयान प्रति सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म घादा तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधान सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नसेची रात्रंदिवस चिंतानने पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे.
भोसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून या विठले संसार सौख्याशी त्रासली या भवयात्रेसी कृष्ण वर्णाला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केलं एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांची स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणारे विंदार्पण वस्तू इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे म्हणे मी इतुके करीन 2,000 रुपये द्याल की ते म्हणती बाईंसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांची देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीया स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्व कर्मे या लागोन ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले ती राज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी सेवेकरी शंकररावांसी म्हणते लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या वर्णासी निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्याचे एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाले स्वामी राज वैद्य व्याधी पडे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे जुने गशी निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला जुने गशी कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तांप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल पंचपक्वांनी सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुणी असुपने अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढ तर बिंक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगोनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती
मग शिवा आराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी, तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईना भरवसा पूर्ण असावा, ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली, 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामा विधान ठेविले त्या लावून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले, पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले, एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तयावसरी पूजे लागी आणिले, प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशा लीला पार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी यज्ञ केल्या दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले, त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले, जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजची दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावण, म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य केले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांच्यावर नेले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्त जन तारणार्थ येथे रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु, श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कैला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तैसी विचार निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिनी. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुन्या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्या वंदन जपानी नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नव्हीची. अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून येसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हाला कमी देते आम्ही पूर्वजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधुकरी, जावणे संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेर बैसून तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही नाकुले प्राक्तन भोग भोगवी, दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निशिती स्वप्नी 3 येती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी नेत्रिस्थ असत एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखीही काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी, वृक्ष तळी ठेवली वस्त्राची गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारलेले नित्यकर्म आटोपिले, ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरे पक्वान्य मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरे उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले, मग त्याच दिवशी उत्तम शकुन त्यासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली.
जेथे नसे सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरेला सर्वत्र त्या क्षेत्रीचे महिमान के विवरून मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येटी रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी सागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजनुबाहू सुहाशवदन श्री स्वामी मूर्ती पाहन बाळप्पाने धावण दृढ चरण धरियले. येऊन या भाणावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे लिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यास एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामींचे अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांचे बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ सतीरूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास देवता त्यांचे करावे पूजन नित्य माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी भोतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तायांची बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहुण नाना युक्ती योजन मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुढे बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पाचे यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त सेवधरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांचे आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा त्यांप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भटे एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपले गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भटे एके दिवशी विचारिले समर्थांची कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञेची तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूरतया प्रति करीतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशी कर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयात एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलत सद्गुरु बाळप्पा मनी समजला.
सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे. तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा वर्तची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाची लघु शंका लागता स्वामींची बाळाप्पा ते उठविले. ते पासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी घराणे सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याची द्रवशा भोवत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असत आनंदात वर्तमान वर्तले. कोणे भक्ती समर्थांचे अर्पिले होते चंद्रहाराची सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदरबाईचे बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसा एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर मने द्यावाजे चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयाची हार नाही अम्मा पासी बाळाप्पा ठेवी ते तयाची तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर अम्मा पासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकोनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी हे जे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाच्या ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदरबाईचे गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके वसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची सारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी त्याची करून या जोळी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ते आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रवासे आनंद झाला त्याची परणा. परीन आले मानस श्री चरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत हाती. कोणी एके वसरी सुंदरबाई बाळाप्पावरी रागोनी दृष्ट तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसने विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरिती कोणाची मानिनासी जाहली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्यावसरी माधवराव वर्वे कारभारी त्यांचे हुकम झाला सतोरी बाईसी दुरी करावे. परी राणी सभिवनी तैसे न केल्या त्यांनी समर्थ दर्शनाचे एक दिनी कारभारी पातले. त्यांचे बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराची कैद करून या बाईची आणावे म्हणती सत्वर. फौजदाराची समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावे असे घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हाची पकार सरकारातून. बाळाप्पा बोलले त्यांची द्रवशणाही आम्हाची आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचा सांगून करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तपास सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जय नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयजी स्वामी राया रात्रंदिन तुझा पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाघना जय जय जी अगशमणा जय जय जी परम पावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठवण आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान.
सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फर तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय 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 अगहरणा. परत कैवल्य सदना ब्रह्मानंद येती वर्या. जय जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तो विधाता तू इंद्र. अष्टद्वी कपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तूच लागे आदिमदाग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही गर्ग चाचरे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय दे जे सदैव. पाप तापा आणि दैन्य सर्व जाव निरसोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भव सागर याचे पावया पैल तीर. तमन्न तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वाचना. भ्रांती बोली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञान हृदय प्रगडे पै. शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो. सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृद्धा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता. तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवणे लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता. पाप ताप धन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करुणी तेवरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून यास्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी त्यांचे. बसप्पाचे श्रीचरण मन जडले ते पासून. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता. करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनपवादाना भीत नसे साड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल.
भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला, अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकितो तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय, पाहुणे आईशी परी भयभीत झाल्यानंतरी, तो त्यासी मुद्रोत्तरी समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एक सर्पावरी, गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित वैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपले अंग वस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनी नयने वाहती, त्याची बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे, असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गोड हा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थे तिरुपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने, कोकण प्रांती राजापूर तालुक्यात टिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची, एक होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती, मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांची, एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन, हरिभवानी त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले, त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला आमुचा, तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक, तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी, अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही, गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने, तेव्हा समर्थ त्यांसी शिवराम मारुती ऐसी, नामे दिदरी त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले, पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले, मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप, मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदलाचे समर्थे, तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिधला, तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छन्ति, संतोषले त्यांचे मन, मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला कोणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके वसरी उभे राहून जोडले करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता ताईंसी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाती कफनी जोडी समर्थितांची दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तेरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोहन मात्र चिंती तुवान धरावा.
आज्ञा ऐकून यायची आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांची बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ खरं लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर वडवणी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसे तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदाभाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडहा श्रीरस्तु शुभंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायान्न स्वामी सुत नेनते. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले निवारण. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शनालय उठाउठी. सांगितले सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर. त्याचे पिशाचे लागले थोर माझी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देते स्वामी सुता. परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी. ती अल्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांची. पाहुणे स्वभक्तासी परमानंद साहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथमतः स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत हे त्यांप्रती मनातील खूण सांगते. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकता सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविर तोन सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकेले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आडावे. पाहुण्या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावणीया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यांची स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींचे ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी. म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत. ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी भो खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखोत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्यावसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे.
परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करून परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती, कोणा संगी न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इटुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकोबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपुल्या भक्त असो न अकाली पावला का मरण, मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदश अध्याय गोड हा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरांचे अधिकार नेमो गादीची, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पारायची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकोबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादातायाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालले. काकूबाईने त्यांची आणविले आपणा पाचे, एके दिवशी समर्थांची दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळ जेव घालयासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाले आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्यभूत खर्चिले. श्रींच्या आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी पादुका स्थापन करावयासी, तुम्हा पाठवा दादांसी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थे वृत्ताये कोण म्हणती द्यावे पाठवण, बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्य बाईसे बोलले त्यात तुमचे काय गेले, अम्मासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविली केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती त्याचे मुंबईच पाठविती, ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावे मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची त्यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादांची उपदेशिती दिवसनिशी, गोसावे होणे गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचेते चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांचे मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थ यशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता, दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी, तेचे करू या समयासी व्यक्त बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून इतकेचे पुरे झाले. ऐकोन अशा वचनाला समर्थांची क्रोध आला, घाला म्हणे ती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादाची बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांची समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणे काकूबाईंची दुःख झाले अपार. समर्थांची हसू आले अधिकची कौतुक मांडिले, दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले दयासी. अनुसया तुशी माता तिजपाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. पैसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी लोक अपवादा कारण.
ऐकोनी मातेची उक्ती दादा तिची प्रती बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आज फासोनी पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन स्वराधा गोसावे होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबावरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संसार चालवावी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यादर श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामेनुसी सरस्वती त्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधनायसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानदायांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय कलकटी स्वामी दर्शनेच्या धोरणी पोटी आलेनुसे सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणे तयार आज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीते सकळ जन असो झाले काही वेळा समाधी उतरवणे तत्काळ सरस्वती धावले. स्वामी पतंबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे ती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नुहे सरस्वती आनंदी क्षेत्र परतवणे येती तेचे वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवस एक वेळी कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी लोके धन्यता पावलासी वारे योषिता पाळोनी. तेसी द्यावे सोडोनी तरी श्रेष्ठ तो पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येते तत्काळ जाणो न पाहावं लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य भाऊ केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलाता निवार होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वताईचे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग तिथले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. झावणी बैसाळ दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी तरवड्यावरचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण आयोजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेचा आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यांची यशण आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अकलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी भजन भोजन शिदिनी करिता की आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी मधुत दिसता दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळा दुरी नवल परी झाले. दीनवदन होणे दृढ घातले मिठी चरणी तात्या करीती विधविनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे न सरले. पहिलो तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी नावे त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तो चिनवर वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्ण जाता वाढेला ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 गोडहा श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. 20 श्री गणेशाय नमः. जय 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 करुणा करा जय 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 देवरा भक्तजन संताप हरा सरेश्वरा गुरुराया वर्णित समर्थांचे गुण नाना दोष होती धन सांगत ऐकता पाहन भक्त श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या वाताला करुणी श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या देवदेती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाणा तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना त्याचे भोजन देई जय. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जीव घातले त्या ते. फकीर तृप्त होणी जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते धवा. मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता सोजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला.
दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव मिळवाया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तो मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहसमयी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदायकत भाविक भक्त 20वाध्याय गोडहा श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनिमाचे मुखनिमित्त वदले स्वामीराज आता कळसाध्याय 21 कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा अवतारा आता ऐसे म्हणा माझे येता जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येती राज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्राने मग्न झाले निजरूपी षटचक्रा ते भेदोन ब्रह्मरंध्राचे दोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी नाना परी तो वर्णिनाल जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जनासन मार्ग दाविला उद्धरिले जळमुळ आला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाल शेतग्राम माझरी जन्म माझा झालासे तेथीची बालपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर शेठ त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणे भक्ती भावार्थी पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगल चरण कार्य सिद्ध्यर्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्र असं कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपी प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचे महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बळद्यासी त्याने न्यावया स्वामींचे पाठविले कारभारांची 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांचे द्याविला चमत्कार त्यांची वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती चढली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिय द्रव्य भोत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होते सत्तेची 11वा आणि 12वा ते 6चे अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरोबर त्या माझे निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पण भावात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला वचन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव खडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजनक विवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढोय मल कीर्तिमुखी वस सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसवृत्ताभिमान तो नस सर्व विद्यासार गौस भक्त श्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचला जी प्रसिद्धी सानीला त्याची रक्षा वेदाळा कृपाखणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा पाळा फुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज शरणार्पणमस्तु।